लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। अखेर 32 तासानंतर अपघातग्रस्त झालेला टँकर, त्या टँकरमधून लिकेज होणारा गॅस थांबवण्यात प्रशासनाला जे आहे ते 32 तासानंतर यश आलेलं आहे। मात्र या 32 तासानंतर आपण पाहिलं तर वाहतूक कोंडी जी आहे ती अद्यापही जैसे थी असल्याची परिस्थिती पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पाहायला मिळते। देशातील सर्वात व्यस्त म्हणून पाहिला जाणारा हा पुणे मुंबई एक्सप्रेसवे हा आजही म्हणजेच 32 तासानंतरही तसाच ठप्प झालेला पाहायला मिळतोय। कारण आपण पाहिलं तर परवा दिवशी 5:15च्या सुमारास संबंधित टँकर जो आहे तो त्याचा अपघात झाला। त्यानंतर त्यामधून गॅस गळती जी आहे ती झाली। त्यानंतर तब्बल 32 तासानंतर हा टँकर जो आहे तो प्रशासनाकडून बाजूला करण्यात आला। त्यानंतर वाहतूक जी आहे ती पूर्वपदावर येईल असं वाटत होतं, मात्र तशी परिस्थिती जी आहे ती अद्यापही पाहायला मिळत नाही। आपण पाहिलं तर लोणावळ्याच्या अलीकडेच 22 किलोमीटर ही वाहतुकीची रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते। आपण पाहिलं तर अनेक जड वाहतूकदार जे वाहन चालक आहेत ते वाहन आपल्या रस्त्याच्या बाजूला असेल त्याचप्रमाणे रस्त्याच्या मध्ये लावूनच झोपलेलं आहे। त्यामुळेच अनेकांना तो टँकर निघालेला देखील माहिती नाही आहे। त्यामुळेच ही रांग जी आहे ती आपण पाहू शकतो की टॉप अँगलच्या नजरेने पाहिलं तर ही दाहकता याची आपल्याला पाहायला मिळते। अजूनही 2 ते 3 तास लागण्याची शक्यता जी आहे ती आता पोलिसांकडून या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र 32 तासानंतर आपण पाहिलं तर ही वाहतूक कोंडी जी आहे ती जशी तशी असलेली पाहायला मिळते। पुणे मुंबई जुन्या महामार्गावर देखील अशीच परिस्थिती जी आहे ती आपल्याला कामशेत असेल, वडखळ असेल किंवा या आसपासच्या गावाच्या जवळ जी आहे ती एकूणच पाहायला मिळते। आणखी 2 ते 3 तास ही वाहतूक कोंडी जी आहे ती अशीच राहणार असल्याची शक्यता जी आहे ती पोलिसांकडून वर्तवण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल सविरंजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।